भाजी असो वा बिर्याणी असो, यांची चव वाढवणारा, वर्षभर टिकणारा आज मी हा गरम मसाला तयार केला. काय चव झाली म्हणून सांगू? घरभर सर्वत्र या मसाल्याचा सुगंध दरवळत आहे. हा जो गरम मसाला आहे ना, विदर्भामध्ये केला जातो आणि विदर्भाचा हा गरम मसाला फेमस आहे. या गरम मसाल्यांनी डाळ कांदा म्हणा किंवा आलू वांग्याची भाजी म्हणा, इतकी अप्रतिम आणि चविष्ट होते. तर एकदा हा गरम मसाला नक्की करून बघा. काय होतं, जेव्हा आपण एखादी भाजी करतो, जसं मी एक उदाहरण देते. मी विदर्भातली आहे, तर आमच्याकडे डाळ कांदा, आलू वांग्याची भाजी, मसाले वांगे या भाज्या ना अगदी चमचमीत केल्या जातात. हां, त्यामध्ये पाटवडीचा पण उल्लेख झालाच पाहिजे. या ज्या भाज्या आहे, यामध्ये तो जर गरम मसाला असेल, जो विदर्भ स्पेशल गरम मसाला आहे, तो जर मसाला यामध्ये घातला ना, तरच त्या भाज्यांची तशी चव येणार आहे, जशी ती विदर्भात लागते. आता जर तुम्ही पाटवडीची भाजी करत आहेत आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला, तर त्याची तशी चव येणार नाही जशी विदर्भामध्ये किंवा आमच्याकडे ती केली जाते. म्हणूनच हा एकदा मसाला करून ठेवा आणि वर्षभर तुम्ही याला वापरू शकता. हा स्टोअर कसा करायचा किंवा जास्त दिवस टिकेल यासाठीच्या मी भरपूर टिप्स इथे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी फेमस आणि अतिशय सोपी अशी गरम मसाल्याची रेसिपी करायला सुरुवात करूया. गरम मसाला म्हटलं किंवा कुठलाही काळा मसाला म्हटलं तरीही जे प्रमाण आहे ना, मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य पाहिजे. नाही तर काय होतं, त्या मसाल्याला थोडीशी वेगळी टेस्ट येते. जशी आपल्याला पाहिजे तशी त्याची टेस्ट येत नाही. म्हणूनच इथे जे मी काही प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य आहे. त्याच पद्धतीने त्याच प्रमाणात जर तुम्ही हे केलं तर हा मसाला खूप अप्रतिम लागतो. इथे मी मसाल्यांचं प्रमाण कसं घ्यावं आणि का बरं हे मसाले घ्यावे हे सगळं या व्हिडिओमध्ये इथे सांगत आहे. तर सगळ्यात आधी आपण जे काही मसाले घेतलेले आहेत ते मोजून घेणार आहोत. हे बघा, इथे मी हे माझ्याकडे वेइंग मशीन आहे म्हणून मी इथे मोजून घेत आहे. जर नसेल ना तरीही मी तुम्हाला इथे वाटीचं प्रमाण पण सांगते. सर्वात आधी इथे 60 ग्राम मी धणे घेतले. आपली जी मोठी वाटी असते किंवा कप असतो ना, त्याने 1 कप हे धणे आहे. आता आपण 40 ग्राम जिरे घेऊ. जिऱ्याचं प्रमाण धण्यापेक्षा मी थोडंसं कमी ठेवते, कारण जिरे जे आहे त्याचा सेंट जास्त असतो आणि हे जे धणे आणि जिरे आहे ना, हे शरीराला थंड ठेवतात आणि बाकी सगळे जे मसाले आहे ते खूप गरम असतात, शरीराला जास्त गरम करतात. म्हणून हे बॅलन्स व्हावं म्हणून इथे धणे आणि जिरे हे आपण थोडंसं जास्त घेणार आहोत. त्यानंतर लवंग मोजून घेऊ. तर लवंग मी इथे 15 ग्राम घेतलेली आहे आणि 20 ग्राम इथे मिरे घेतलेले आहे. मिरे आणि लवंग हे गरम असतात, शरीराला जास्त ऊब देतात, म्हणून मी याचं प्रमाण इथे इतकंच घेतलेलं आहे. त्यानंतर 20 ग्राम वेलची घेतली आणि यांचं जे प्रमाण आहे जर वाटीने म्हटलं तर किंवा कपने म्हटलं, मेजरिंग कपने जर याला मोजलं तर 1/4 कप इथे आपण घेतलेला आहे. त्यानंतर मसाला वेलची मी इथे 10 ते 12 घेतली. 4 ते 5 जावित्रीची फुलं घेतलेली आहे. 10 ग्राम किंवा 1.5 टेबलस्पून इतके शहाजिरे किंवा शाही जिरे घेतलेले आहे. आता जे मोठे मसाले आहे ना, ते आपण क्वांटिटीनेच मोजून घेऊ. तर मी इथे 5 ते 6 चक्रफूल घेतलेलं आहे. त्यानंतर हे दगडफूल आहे, तर हे घेतले आहे 5 ते 6 किंवा असे फुलं असतात किंवा वाटीने जर मोजलं तर अगदी अर्धी वाटी वगैरे असेल. 10 ते 12 तमालपत्र आहे. 1 टेबलस्पून इथे मीठ घेतलंय. मिठाने मसाला जो आहे तो लवकर खराब होत नाही. 2 मोठ्या दालचिनीच्या काड्या घेऊ किंवा तुम्ही याला जर मोजलं तर 10 ग्राम या दालचिनीच्या काड्या आहे. त्यानंतर इथे मी 1.5 टेबलस्पून सुंठ पावडर घेतली. जर सुंठ पावडर नसेल तर जी सुंठ मिळते ती पण घेतली तरी चालेल. ती पण आपल्याला 10 ग्राम घ्यायची आहे. 1 टेबलस्पून जायफळ किंवा 1 पूर्ण जायफळ असते ना, ती घ्यायची आहे आणि ती थोडी फोडून घ्यायची आहे. इथे मी खोबरं घ्यायचं विसरले आहे. मी खोबरं नंतर ऍड करणार आहे. तर 1 वाटी खोबरं मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे सगळे मसाले आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी मसाले भाजताना ना जे सारखे सारखे मसाले आहेत ते भाजून घेते. सगळ्यात आधी धणे, जिरे आणि शहाजिरे भाजून घेऊ. हे मसाले भाजताना आपल्याला अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाहीये. अगदी कमी गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटं हे भाजून घ्यायचे. इथे आपले हे मसाले अजिबात जळले नाही पाहिजे किंवा करपले नाही पाहिजे. फक्त हे गरम मसाले आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे.
हाताला चटका बसेल इथपर्यंत गरम करायचं आणि काढून घ्यायचं. आणि हे मसाले भाजताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाहीये. जर तेल आपण वापरलं तर मसाला जास्त दिवस टिकत नाही. हे बघा 2 ते 3 मिनिटं मी हे भाजून घेतले आणि याला जर हात लावला ना तर किंवा हातात असं घेतलं की चांगला चटका बसतोय. बस इथपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे. हे गरम मसाले छान मिक्सर मधून दळून यावे किंवा त्याचा जो फ्लेवर आहे किंवा त्याचा जो सुगंध आहे तो अजून खुलून यावा यासाठीच फक्त हे गरम मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यावे लागतात. तर हे आता आपलं भाजून झालेलं आहे. आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थोडं थंड होऊ देऊ. याचप्रमाणे जे सारखे सारखे मसाले आहेत ते भाजून घेऊ. आता दुसऱ्या बॅचमध्ये इथे मी मिरे, लवंग आणि वेलची हे भाजून घेते. तुम्ही बघू शकता यांचा आकार सारखा आहे. आता यासोबत जर मी दालचिनी भाजली तर ती व्यवस्थित भाजली जाणार नाही आणि हे जे मसाले आहेत ते करपेल. म्हणूनच या पद्धतीने भाजायचं. जे सारखे मसाले आहेत ते सोबत भाजायचे. तर याच पद्धतीने मी सगळे मसाले असे 2-2 मिनिटं किंवा थोडासा चटका बसतपर्यंत भाजून घेते. आणि हे सगळे मसाले भाजून झाले की एक एक ताटामध्ये काढून घ्यायचं. आता जे मीडियम आकाराचे जे मसाले आहेत ते भाजून घेऊ. तर इथे दालचिनीचे तुकडे करून घेते म्हणजे ते थोडे छोटे होईल आणि पटकन भाजले जातील. सोबतच चक्रीफूल आणि मोठी वेलची जी आहे ती पण मी इथे सोबतच भाजून घेत आहे. हे सगळं भाजायचं, परत त्या ताटामध्ये काढून घ्यायचं. मी इथे परत सांगते, हे जे मसाले आहेत ते आपल्याला खूप गरम करायचे नाहीये आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. अजिबात एकही मसाला करपला नाही पाहिजे. जर तो करपला तर मसाल्याची चव खराब होते. जेव्हा शेवटचे मसाले माझे भाजून झाले तेव्हा मी गॅस बंद केला आणि परत 1 मिनिटं याला छान भाजून घेतलं. 1 मिनिटं गॅस चालू असताना भाजलं आणि 1 मिनिटं गॅस बंद करून भाजलेला आहे. कारण कढई जर गरम राहिली तर आपले मसाले लगेचच करपेल. त्यानंतर यामध्ये मीठ आणि सुंठ पावडर आणि जायफळ पावडर ही भाजून घेऊ. आता तर गॅस पूर्ण बंद आहे. कढई अतिशय गरम आहे. खूप गरम नाहीये, ती थोडी कोमट झालेली आहे. पण यामध्ये हे मसाले किंवा हे मीठ वगैरे व्यवस्थित भाजलं जाईल. तर हे मी असंच भाजून 2 मिनिटं ठेवून दिलं. तोपर्यंत ते गरम झालं. त्यानंतर हे सगळं या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळे मसाले आपले झालेले आहे. आता मी खोबरं भाजून घेते. या इतक्या मसाल्यांसाठी मी अर्धी वाटी इतकं खोबरं घेतलं आणि हे मी आपली बटाटा किसणी जी असते ना त्याच्याने किसून घेतलेलं आहे. तर हे बघा किंवा ज्याने आपण चिप्स करतो बटाटा चिप्स त्याने हे असे काप करून घेतले. बटाटा किसणीने असे छान एकसारखं कट होते आणि जेव्हा आपण भाजतो तर एकसारखे ते भाजले जातात. किंवा तुम्ही बटाटा किसणी जी असते किंवा आपण आपलं जे ग्रेटर असतं त्याच्याने पण तुम्ही हा खोबरं किसून घेऊ शकता. आता याला छान भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं भाजायला लागतात. गॅस कमीच ठेवायचा आहे. हे बघा याच पद्धतीने खोबरं पण मी भाजून घेतलं आणि आता हे सगळं थंड करून घेऊ. मिक्स करू आणि मिक्सर मधून काढून घेऊ. इथे प्रमाण आपलं कमी आहे त्याच्यामुळे हे आपण मिक्सर मधून काढू शकतो. जर प्रमाण जास्त असेल, जास्त प्रमाणात तुम्ही करत असाल तर तुम्ही गिरणीमधून पण दळून आणू शकता. जी मसाल्याची गिरणी असते जिथे तिखट किंवा त्याला कांडप पण म्हणतात. तिखट, हळद, गरम मसाले जिथे दळले जातात तिथूनच हे दळून आणायचं. आता हे बघा मी हे मिक्सर मधून काढून घेतलं आणि छान चाळून घेतलेलं आहे. चाळून घेतल्यानंतर थोडासा चोथा जो उरलेला होता तो मी परत एकदा मिक्सर मधून बारीक करून घेतला. जो मिक्सरचा छोटा पॉट असतो ना मसाल्यांचा त्यामध्ये करायचं. मी काय केलं सगळ्यात आधी मोठ्या पॉटमध्ये करून घेतलं आणि नंतर परत त्याला छोट्या पॉटमध्ये जास्त बारीक करून घेतलं आणि त्यानंतर हे चाळून घेतलं. तशी चाळायची गरज नाहीये पण चाळलं की छान सगळं एकत्र होतं. आता हे जे उरलेलं आहे ना हे आपल्याला फेकायचं नाहीये कारण हे जे मसाले आहे अतिशय महाग असतात. इतका जो मसाला आहे तो मला ₹500 तरी लागले. 400-500 रुपयाचा हा पूर्ण मसाल्याचं साहित्य मला म्हणजे मी आणलेला आहे बाजारातून. तर हा जो चोथा असतो किंवा हा जो उरलेला मसाला असतो तो 1-2 टेबलस्पून आहे. तर हा ना बिर्याणीमध्ये वापरायचा. खूप छान लागतो. बिर्याणीमध्ये थोडेसे जास्त खडे मसाले असेल तरी पण काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे चिकन दम बिर्याणी, मटण दम बिर्याणी जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये हा मसाला तुम्ही वापरून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता आपला हा गरम मसाला आता तयार आहे. इतकं जे मी प्रमाण तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यामध्ये
बरोबर पाव किलो मसाला माझा गरम मसाला इथे तयार झालेला आहे. हा जो मसाला आहे हा मला वर्षभर पुरतो, कारण 1-2 मसाले मी तयार करून ठेवते, तर तेवढे मसाले मला वर्षभर पुरतात. जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करा. हे बघा, आपला हा गरम मसाला पूर्ण तयार झालेला आहे आणि इतका सुगंध दरवळत आहे पूर्ण किचनमध्ये किंवा पूर्ण माझ्या घरामध्ये. जर तुम्हाला विदर्भात स्पेशल काही रेसिपीज करायच्या असेल, जसं डाळ कांदा आहे, पाटवडी आहे, आलू वांग्याची भाजी आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं. तर या जर भाज्या तुम्हाला करायच्या असतील ना, तर तुम्हाला हा मसाला करावाच लागेल. तर एकदा नक्की करा. जर तुम्ही दुसरे मसाले कुठले करत असाल, तर थोड्या क्वांटिटीमध्ये हा मसाला करून बघा. तुम्ही बघाल तुम्हाला हा मसाला अतिशय आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. आणि अशाच प्रकारे अजून 1-2 मसाल्यांची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ते सगळे व्हिडिओज मिस होणार नाही. चला, तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.